आज महानगरपालिकाचे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे 2024-25च्या बजेट सादर केलेलं आहे। प्रशासकाने सादर केलेलं आहे। हे जे बजेट आहे दरवर्षी जसा फुगवतात हा फुगावी बजेट आहे आणि गेले वर्षाचे बजेट जे होते ते 54,000 कोटीचे होते आणि या वर्ष जे आहे बजेट जे आहे 60,000 कोटीचे आहे। एकंदरीत हे जे बजेट जेव्हा आम्ही पाहतात मुंबईकरसाठी काही नवीन योजना या बजेटमध्ये दिसत नाही। दुसरा असा आहे की ये जे बजेट है काल्पनिक बजेट है आणि वर्षानुवर्ष जे कामाचे गेले 5 वर्षाचे जे काम आतापर्यंत संपायला पाहिजे ते बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि ते संपत नाही। कुठे ना कुठे एकंदरीत असं दिसत आहे की महानगरपालिकाचे प्रशासक ज्या बजेट सादर केलेलं आहे या बजेटमध्ये अर्थसंकल्प जे सादर करत त्या अर्थाचे काही संकल्प दिसत नाही। मुंबईकरसाठी काय बांधिलकी महानगरपालिकाची आहे। आपल्याला 2 वर्षात महानगरपालिका आता प्रशासक चालवतात आणि बजेटमध्ये एकंदरीत 2 लाख कोटी रुपयाचे त्यांनी काम दाखवलेलं आहे आणि महानगरपालिकाकडे पैसे कुठे आहे। यावर्षी एफडी जे 92,000 करोडच्या एफडीज होते ते एफडी 8,000 कोटी रुपया त्यांनी विड्रॉ केलेला आहे आणि परत या बजेटमध्ये असं सांगितलं आहे की ते रिझर्व्ह फंडमध्ये 11,000 कोटी ते त्या घेणार आहे एफडीजतून। एकंदरीत 20,000 कोटी रुपया 2 वर्षात तुम्ही जेव्हा एफडीकडे काढतात कुठे ना कुठे महानगरपालिकाचे आर्थिक परिस्थिती वाईट आहे असा एकंदरीत दिसत आहे। यासाठी याचे कारणीभूत आहे की महानगरपालिका प्रशासक महानगरपालिकाचे नवीन स्रोत जे निर्माण करायला पाहिजे ते होत नाही। आपला जो स्रोत आहे एक मालमत्ता कर गेल्या वर्षी 6,000 कोटीची अपेक्षा होते आणि रिवाइज एस्टिमेट 4,500 कोटी केले आणि डिसेंबर 31 पर्यंत फक्त 450 कोटी रुपया त्यांनी आतापर्यंत वसूल केलेले आहे आणि त्याचे कारणीभूत काय की महानगरपालिकामध्ये जे बसलेले प्रशासक आहे त्याने बिल लोकांना पाठवले नाही। या पूर्णपणे जे नेग्लिजन्स आहे त्यामध्ये आपला कुठे ना कुठे रेव्हेन्यू बुडत आहे। दुसरा डेव्हलपमेंट चार्जेसचा जे एकंदरीत आपला पैसा यायला पाहिजे ते कमी झालेला आहे। या बजेट जे आहे लोकाला असा तुम्ही पिक्चर निर्माण केलेला आहे की सगळे चांगले आहे। मला वाटत आहे की 25-26चा बजेट एकंदरीत दिसणार आहे मायनसमध्ये जाणार आहे। मी खात्रीपूर्वक आपला या निमित्ताने मी सांगतो आणि या बजेट मुंबईकरसाठी काही नवीन नाही आहे। मुंबईकरसाठी नवीन रोडच्या जे सीसी रोडचे काम 6,000 कोटीचे सीसी रोडचे उद्घाटन झालेलं आहे 10% पर्यंत काम झाले नाही। नवीन प्रकल्प मुंबईसाठी काही या बजेटमध्ये दाखवले नाही। फक्त ज्या 5 वर्षात जे तुम्ही काम करणार आहे केलेलं आहे आणि जे घोषणा केलेली आहे त्याचे संदर्भात तुम्ही या बजेटमध्ये एकंदरीत कसा खर्च करणार ते दाखवले। ये उदासीन बजेट है। मुंबईकरसाठी काही नवीन नाही आहे आणि या प्रशासकचे माध्यमातून जे बजेट येतात आणि जे त्याचे संकल्पना आहे या बजेटमध्ये पूर्णपणे असा काही नवीन दिसत नाही। हे उदासीन बजेट आहे असा माझा या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो।